तर धाराशिवमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप आता धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्याकडून करण्यात येत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष जाधव। संतोष, अखेर कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाला आता सुरुवात झाली आहे। शिंदे समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामधलं किंबहुना मराठवाड्यातलं हे पहिलं प्रमाणपत्र असावं की मराठा कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिलेलं आहे। तो युवक आपल्यासोबत आहे, सुमित माने असं त्याचं नाव आहे, त्याच्या पंजोबाचं हे सर्टिफिकेट। सर मला सांगा, तुम्ही प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात याच्यामध्ये शासनाने आपल्याला जशी सूचना दिली आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्याला सूचना दिली की जी आपल्याला आपण माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती आणि त्याच्या अनुषंगाने जवळजवळ 40 लाख कागदपत्रांचा आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 459 आपला जो धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये 459 आपल्याला कुणबी नोंदी आढळून आल्या। तर त्यातला जो आम्ही त्या 459 पुराव्याच्या आधारेच आज आम्ही पहिलं जे कुणबीचं प्रमाणपत्र आहे ते आम्ही आज इश्यू करत आहोत आणि त्याबरोबरच आम्ही शासनाने दिलेल्या सूचनेनुसार आम्ही कालच आमच्याकडे जे महसूल विभागाचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते काही गावांचे डॉक्युमेंट्स आम्ही वेबसाईटवर उपलब्ध केले। आमची जी NICची जी जिल्ह्याची वेबसाईट आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज आणि उद्या इतर जे विभाग म्हणजे जे प्रामुख्यानं शिक्षण विभाग आहे आणि भूमिअभिलेख विभाग आहे त्यांचीसुद्धा पूर्ण डॉक्युमेंट आम्ही स्कॅन करून PDF आणि ते सर्टिफाईड कॉपीज आहेत त्या आम्ही वेबसाईटवर अपलोड करत आहोत। तर आपल्या माध्यमातून आमचे जे सर्व जे लाभार्थी असतील, आमचे सर्व नागरिक आहेत, त्यांना आव्हान राहील की आपण ते पुराव्याचा अभ्यास करावा आणि त्यात प्रामुख्याने आपल्या वंशावळीचे जे इतर डॉक्युमेंट्स असतात, आपले आजोबा असतील, पणजोबा असतील, ते दाखल करून ही प्रक्रिया पूर्ण कास्ट सर्टिफिकेट प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळं आपल्याला जो लाभार्थी आहे त्यानं ही प्रक्रिया ऑनलाईन करणं अपेक्षित आहे। त्याच्यासाठी आमच्या जी पूर्ण टीम असेल ते आपल्या पूर्ण सहकार्य करणार आहेत। परंतु जे लाभार्थी आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आमचे जे लोक आपल्याकडे येणार आहेत त्यांना मदत करावी आणि जी ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे कास्ट सर्टिफिकेटची ती पूर्ण करावी। सुमित माने याला पहिलं प्रमाणपत्र मिळालं, मला सांग काय कागदपत्र होती, काय पुरावे सापडले, तुझ्या भावना काय? पंजोबाचे सापडले की गाव नमुना 14 मध्ये कुणबी म्हणून त्यांचा उल्लेख होता। मग ते सापडल्यानंतर मला तलाठी राऊत साहेब यांनी सांगितलं की तुमचं नाव आहे माने, पण ते तुमचेच आहेत का कोण दुसरे आहेत हे बघा, एकदा कन्फर्म करा। आणि मग मी बघितलं, नंतर मग सगळ्यांचं डॉक्युमेंट वगैरे काढले आणि त्यांना सुपूर्द केले। हो, तुला प्रमाणपत्र मिळालेलं आहे, बाकींचं काय? नाही, प्रमाणपत्र हे सरसकट मराठा कुणबी मराठा म्हणून मिळावं हेच माझी भावना आहे। जर नाही मिळालं तर हेही मी सरकारला वापस करणार। मराठा आरक्षणामध्ये तुझा लढा जो सुरूच असणार आहे? हो, सुरूच आहे, लढा सुरूच आहे आणि जरांगे पाटील यांच्यासोबत मी कायम आहे। जर नाही मिळालं तर माझं म्हणजे त्यांना सरकारला एवढंच सांगतो की सरसकट कुणबी मराठा म्हणून हे प्रमाणपत्र सगळ्यांना द्यावं। सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जे आहे ते इतर तरुणांनाही द्यावं असं त्या तरुणाचं म्हणणं आहे। नक्कीच संतोष, तर धाराशिवमध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांकडून कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास आता सुरुवात झाली आहे आणि कारीमधील सुमित माने या तरुणाला आता हे कुणबी जात प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलं आहे आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत। हे जात प्रमाणपत्र आहे सचिन माने या कारीमधील तरुणाला आता जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते हे जात प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानंतर आता किंबहुना पहिलं हे जात प्रमाणपत्राचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील कारी इथला तरुण सुमित माने याला हे जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये आजपासून खास करून धाराशिवमध्ये हे पहिलं जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय।